पौष्टिक बदामांचं फुटपाथवर पॅकिंग, नवी मुंबईतल्या एपीएमसीत अनधिकृत कारखाने, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल। पुण्यात 8 कार आणि 9 दुचाकीची चोरी, बंटी आणि बबली स्टाईलनं चोरी करणारं जोडपं गजाआड। कोल्हापूरचे ग्रामदैवत कपिलेश्वर मंदिरात चोरी, शिवलिंगावरचे तांब्याचं अभिषेक पात्र, पूजेचं साहित्य आणि मंदिरातील मारुतीच्या मूर्तीवरील चांदीचा मुखवटा लंपास। यवतमाळमध्ये तलाठ्याला वाळू माफियांकडून मारहाण, दिग्रसच्या गांधीनगरमध्ये वाळू माफियांची दादागिरी, मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल। महाराष्ट्रासह अनेक भागांवर दुष्काळाचं सावट आणणाऱ्या अल निनोचा प्रभाव संपला, हंगामाच्या उत्तरार्धात चांगल्या मान्सूनचा अंदाज। सोलापूर शहरात जोरदार पावसानं बळीराजा सुखावला तर खरीप पिकांना पावसाचा फायदा होणार। हिंगोलीच्या औंढा तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस तर रामेश्वर, आडगाव, टाकळखोपामध्ये ढगफुटी, हिंगोली जिंतूर राष्ट्रीय महामार्गावर पूल गेला वाहून। वर्ध्यात भीषण अपघात, ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक, अपघातात आई आणि मुलाचा जागीच मृत्यू। नालासोपाऱ्यात तलावात पोहायला गेलेल्या 2 जणांचा बुडून मृत्यू तर 3 अल्पवयीन बेपत्ता। शक्तीपीठ महामार्गामुळे शेतकरी भूमिहीन होणार असेल तर प्रकल्पाला विरोध करू, भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस संदीप गिड्डेंचा इशारा।